नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर। मित्रांनो, आजची माझी कथा आहे पोरगी निघाली चालू। मित्रांनो, या कथेचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी ही कथा नक्की शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल। मी ज्या मोहल्ल्यात राहतो तिथं फार कमी घर आहे, सर्व मिळून 28 घर असतील। बाकी सर्व जमीन मोकळी आहे आणि त्यावर काही अर्धवट बनलेले घर आहेत। माझ्या घराच्या जवळ एक छोटस परिवार राहत आहे। त्या परिवारात राहणाऱ्या एका मुलीसोबत माझे प्रेम संबंध होते। तिची मम्मी पप्पा सरकारी नोकरीवर होते, त्यामुळे तिचं घर नेहमी खालीच राहायचं। त्यामुळे मी त्या संधीचा फायदा घेऊन नेहमी तिच्या घरी जाऊन त्यासोबत मस्ती करायचो। आमची मस्ती फक्त चुंबन आणि एकमेकांना कुरवाळण्यापर्यंत राहायची। कधी कधी मी तिचे मोठे आंबे दाबायचो, पण जेव्हा मी तिला ठोकायचे विचारायचो तेव्हा ती घाबरायची आणि नकार द्यायची। त्यामुळे मी तिला कधी तिच्यासोबत मजा करू शकलो नव्हतो। पण माझी तिला इच्छा खूप करायची होती, मग तीच इच्छा मला स्वस्त बसू देत नव्हती। मी एखाद्या अनियंत्रित बैलासारखा झालो होतो, पण मला स्वतःला शांत करण्यासाठी माझा स्वतः हलविण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नव्हता। दिवस असेच पलटत गेले आणि माझ्या पिंट्याची भूक वाढत गेली। माझं BA पूर्ण झालं आणि समोर शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या मामाच्या गावाला गेलो, कारण माझ्या शहरात समोर शिक्षण घेण्यासाठी कोणती सोय नव्हती। मी माझ्या मामाच्या शहरात जाऊन त्यांच्या घरी राहून मन लावून अभ्यास करायला लागलो। माझ्या मामाच्या घरापासूनच काही अंतरावर एक घर होतं, जिथं मी लहानपणी नेहमी खेळायला जायचो। एक दिवस मी गच्चीवर उभा होतो, मला त्या घराच्या गच्चीवर एक मुलगी दिसली। आधी तर मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही, पण नंतर माझ्या लक्षात आलं की ही प्रियंका आहे आणि मी हिला आधीपासूनच ओळखतो। त्या घरी तिची एक लहान बहीण राहायची, जी मला दादा म्हणून हाक मारायची। त्या मुलीचा नंबर माझ्याकडे होता। मी तिला लगेच फोन लावला। मी विचारलं, तू प्रियंका आहेस का? ती म्हणाली, नाही, ती माझी मोठी बहीण आहे। मी म्हणालो, मला तिच्याशी बोलायचं आहे। ती म्हणाली, तुम्हाला 2 दिवस थांबावे लागेल। मी तिला कारण विचारलं। ती म्हणाली, माझी मम्मी पप्पा सध्या घरी आहेत, त्यामुळे ती कुणाशी बोलू शकत नाही। मी म्हणालो, ठीक आहे। 2 दिवसानंतर तिची मम्मी बाहेरगावी जाते, पप्पा तिचे घरीच असतात। योगायोगाने माझी मम्मी सुद्धा त्यांच्यासोबत जाते। संध्याकाळची वेळ होती, दोघे कुटुंब गावाकडे निघाले होते। आता मला रात्रीची वाट बघावी लागत होती। रात्रीचे 10 वाजले, प्रियंकाचा फोन आला आणि आम्ही बोलायला लागलो। मी म्हणालो, मला तुला भेटायचं आहे। प्रियंका म्हणाली, एवढ्या रात्री कशी भेटू? मी तुम्हाला सांगतो की आमच्या घराकडे सर्व एकमेकांनाच घर लागून आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांच्या घरावर गच्चीवर उडी मारून जाऊ शकतो। त्यावेळी रात्रीचे 12 वाजत आले होते। मी पटकन 2-3 घराच्या गच्चीवर उडी मारून तिच्या घराच्या गच्चीवर गेलो आणि एका कोपऱ्यात जाऊन लपलो। मी तिच्या बहिणीला फोन लावून सांगितलं की तू प्रियंकाला तुझ्या घराच्या गच्चीवर पाठव, मी तिथं आहे। प्रियंकाने आपल्या गच्चीवर दरवाजा उघडला आणि ती वरती आली। मी तिला एका कोपऱ्यात घेऊन गेलो आणि तिचा हात पकडला। मी तिला आय लव्ह यू म्हणालो, तिनेही मला आय लव्ह यू टू म्हणाली। आमच्या दोघांच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होऊ लागल्या। तिने माझ्याशी फार प्रेमाने गप्पा केल्या आणि मी तिला माझं मन देऊन बसलो। काही वेळानंतर हळूच मी तिच्या कानावर हात ठेवला आणि म्हणालो, काही दिवसानंतर मी इथून जाणार आहे। त्यावरती एकदम रडवली झाली। मी म्हणालो, रडत काय आहेस पागल, काही दिवसाची तर गोष्ट आहे। मग आम्ही एकमेकांना आणखी जवळ आलो। मी म्हणालो, मी तुला चुंबन करू शकतो का? तिने होकार दिला। मग काय होतं, मी तिच्या ओठावर माझे ओठ ठेवले आणि हळूहळू चुंबन करायला लागलो। तीही मला सहयोग द्यायला लागली। त्याच दरम्यान मी माझा हात तिच्या आंब्यावर ठेवला आणि हळूहळू ते दाबायला लागलो। तिने अजिबात प्रतिकार केला नाही, त्यामुळे मी तिचे आंबे दाबायची गती आणखी वाढवली। ती गरम झाली होती। मी हळूहळू तिचा टॉप मध्ये हात घातला आणि तिचे आंबे दाबायला लागलो। मग मी तिचा टॉप वर करून तो काढायला लागलो। किस करता करता मी तिचा टॉप उतरवला। तिने गुलाबी रंगाची ब्रा घातली होती। ते बघून माझी उत्तेजना अनेक वाढली आणि मी तिचे दोन्ही आंबे दाबायला लागलो। तीही मला पागलासारखी चुंबन करायला लागली। आता मी तिच्या पायजमावर हात टाकायचा प्रयत्न केला तर तिने लगेच विरोध केला। मी थोडा जोर दिला तशी तिने मला हात आत टाकू दिला। तिची चिमणी पूर्ण ओली झाली होती। मी तिला माझ्या कुशीत उचललं आणि तिच्या पायजमा सोडला। ती म्हणाली, सर्व माझंच काढशील का? तुझे केव्हा काढणार? मी चटकन माझी पॅन्ट खोलली। तिने माझ्या चड्डीवर माझ्या मांड्यावर हात फिरवायला सुरुवात केली। मग तिने माझा सोटा चड्डी बाहेर काढला आणि आपल्या तोंडात घेऊन चोकायला लागली। तिने सोटा चोकायला सुरुवात केली तसा मी चकित झालो, पण त्याची मजा मला पहिल्यांदाच भेटत होती, त्यामुळे मी मजा घेण्यात व्यस्त झालो। 10 मिनिटे माझा सोटा चोकल्यानंतर ती उभी झाली आणि तिची टांग उचलून माझा सोटा तिच्या चिमणीत टाकायचा प्रयत्न करू लागली। मी अजिबात न वेळ घालवता तिला जमिनीवर झोपवले आणि माझा सोटा तिच्या फटीवर ठेवला। तिच्या फटीवर माझा सोटा ठेवता ती कुरवाळायला लागली। मी तिचं तोंड बंद केलं आणि आपले होठ तिच्या होठावर ठेवून हळूहळू तिच्या फटीत माझा सोटा दाबायला लागलो। प्रियंका वेदनेने कळवळत होती। ते तर नैसर्गिक असतं, कोणत्याही चिमणीला एकदम सोटा घेतल्याने त्रास होत असतो, पण त्यानंतर फटीत सोटा आपली जागा करत असतो। तिच्याबद्दलही तसं झालं। ती तिचा मागचा भाग हलवत होती आणि माझा सोटा सहन करत होती। त्या दरम्यान मी तिच्या झांगेत एक जोरदार धक्का मारला आणि
पूर्ण सोटा तिच्या फटीत घुसवला. तिच्या तोंडातून पुन्हा एकदा मोठी किंकाळी निघाली. काही वेळाच्या वेदनेनंतर तिच्या फटीने माझ्या सोट्याला जागा दिली. आता आमची चांगली मजा सुरू झाली. ती मागचा भाग उचलून मला पूर्ण सहयोग देत होती. काही वेळानंतर मी तिला माझ्या खुशीत बसवलं आणि आमची परत ठोकाई सुरू झाली. या पोझिशन मध्ये ती मोठ्या वेगात आपले मागचे भाग वर उचलून घेत होती आणि खाली सोडत होती. मी तिला माझ्या छातीशी दाबून घेत होतो. तिचे आंबे माझ्या छातीशी दाबत होते. मी तिच्या आंब्याशी मजा घेत होतो. काही वेळात आम्ही झडलो. त्यानंतर ती माझ्या खुशीत मला चिटकून येऊन बसली. आम्हा दोघांच्याही शरीरात ठोकायची आग भडकलेली होती. त्यामुळे आम्ही परत गरम झालो. ती मला कुरवाळत होती आणि मी तिचे आंबे चोखायला लागलो. मी तिच्या मागच्या भागावर माझा सोटा सेट केला. काही क्षणात तर ती दचकली आणि मला प्रतिकार करायला लागली. मी म्हणालो, फक्त एकदा त्रास होईल, त्यानंतर तुझी जशी फट खुलली आहे तशी तुझी ही बागी खुलेल. मग तुला दोन्हीकडून जास्त मजा येईल. ती मांडली तसं मी तिच्या मागे बोट टाकून तिला खुलं करायला सुरुवात केली. आधी एक बोट टाकले, नंतर 2 बोट टाकले. तिला गुदगुल्या व्हायला लागल्या. मी तिला डॉग स्टाईल मध्ये उभे केले आणि मागून माझ्या सोट्याला सुकाटा लावला. माझे बोट तिच्या मागे घुसल्याने तिची भीती थोडी कमी झाली होती. मी तिच्या मागे थप्पड मारली आणि तिला मागचा भाग ढिल्ला करायला सांगितला. तिने तिचा तो भाग ढिल्ला केला. मी माझा सोटा तिच्या मागे बसवला, पण एका झटक्यात तो तिच्या मागे पूर्ण बसला नव्हता. माझ्या बोटाची जागा आणि माझ्या सोट्याची जागा ती सहन करू शकली नाही. ती मोठ्या आवाजाने ओरडली आणि माझ्या डॉगी पोझिशन मधून उठली. मी तिच्या कमरेला पकडलं आणि तिची कंबर वर उचलली आणि आपला सोटा परत तिच्या मागे बसवला. त्यावेळी माझा पूर्ण सोटा तिच्या खोलपर्यंत घुसला होता. काही वेळाच्या ठोके मारल्यानंतर मीच्या टांगा पसरून तिचा मागचा रस्ता मोठा करत तिची परत मारायला लागलो. मारताना मी तिच्या पाठीमागे चापट मारत होतो. तिच्या मागच्या भागावर मी थुकत होतो. त्याने चांगली चिकनाई बनत होती आणि माझा सोटा सटासटात बाहेर व्हायला लागला होता. आता तिला बरं वाटायला लागलं होतं. खरं तर तिला फट मारून घेण्यापेक्षा मागचा भाग ठोकून घ्यायला मजा येऊ लागली होती. ती स्वतःही आपला मागचा भाग माझ्या सोट्यावर ढकलत होती आणि मजा घेत होती. मी तिच्या मागच्या भागात चांगल्या प्रकारे ठोकलो आणि मागेच माझा चिक सोडला. ती म्हणाली, आता मला खाली जावे लागेल. माझी बहीण माझी वाट बघत असेल. मी तिच्या ब्राने तिची चिमणी आणि माझा सोटा पुसला. कपडे घातल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना किस केलं आणि ती खाली गेली. तिच्या बहिणीने विचारलं, काय झालं ताई, तुम्ही काय करत होता? प्रियंका म्हणाली, काहीच नाही, आम्ही फक्त बोलत होतो. मी आता थकली आहे, झोपते मी. बहीण डोळा मारत म्हणाली, फक्त बोलण्याने कोणी एवढं थकतं का? प्रियंका म्हणाली, तू झोप बरं, मला झोपायचं आहे. असे म्हणून त्या दोघी बहिणी झोपी गेल्या. प्रियंकाच्या बहिणीचा एक बॉयफ्रेंड आहे, तो माझा मित्र आहे. नंतर मला माहिती पडलं की त्याच्यासोबतही प्रियंकाचे संबंध होते. त्याने तिला आधीच ठोकलेलं होतं. तिला तर ठोकायची सवय आहे. मी तिच्या लहान बहिणीला विचारलं तर ती म्हणाली, ताई तर माझ्या बॉयफ्रेंडला पटवण्यासाठी बघत होती, पण तो मानला नाही. प्रियंका फक्त तुलाच नाही तर मोहल्ल्यातल्या आणखी मुलांना फसवत आहे आणि आपल्या रात्र रंगीन करून घेत आहे. ह्या सर्व गोष्टी मला माहिती पडल्या तेव्हा तिच्या ठोकताना वेदना सहन करताना मी मनातल्या मनात हसू लागलो. प्रियंका तर फारच चालू पोरगी निघाली. ती तर वेदनाचे नाटक करत माझ्याकडून ठोकून घेतली. पण मला काय करायचं होतं? मला तर तिची मारायला मिळाली होती. तर मित्रांनो, माझी स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ह्या स्टोरीचा पार्ट 2 पाहिजे असेल तर लवकरच कमेंट करून मला कळवा, कारण मी लवकरच तुमच्यासाठी ह्या स्टोरीचा पार्ट 2 घेऊन येईल. तर भेटूया अशाच नवीन एका कथेमध्ये.